दादा यो ट्राय करा. टॉपचा पीस आहे. आता बघा. आईच्या गावात काय दिसतोय. ओ मला शॉकच बसलाय. ओ सर आता इथे गिरायक आलं तर ते कुठे गेलं. अहो मीच आहे देव. हो सर काय बोलताय. मी मानत नाही. मी मानूच शकत नाही. हे तू मानतोस काय. ए बाबा मी नाही मानत. नाही नाही थँक्यू दादा. आईला यो तर शाहरुख खान दिसतोय. नाही नाही ऋतिक रोशन. थँक्यू. महेश मती के होने वाले सम्राट राजमाता शिवगामी देवी के प्रिय पुत्र. यो शर्ट तुमच्यासाठीच बनलाय. पण दादा जरा मोठा वाटतोय काय. मी तुला सांगितलं का नाही. यो शर्ट एका स्पेशल माणसासाठी बनलाय. तो माणूस योच आहे. पण यात जरा दुसरा कलर आहे का. मा तू ज्योतिषीला विचारलंस का नाही. मा ती खरं झालंय. आपल्या दुकानात एक राजकुमार आलाय. मा राजकुमार आलाय. पसंत आलाय पण जरा बारका भेटेल काय. हिरो 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 हिरो. पॅक करा. किती रुपये झाले. फक्त न फक्त 3,500 रुपये. केले बघा पेमेंट. बरं दादा एक विचारू का. वादडीन जरा भाव दिला लगेच डोक्या बसतीस का. काय करला. चला. हा चला चला. हो केस तुमची मागे घेतलेली. चला. हा चला चला. हा मला संध्याकाळपर्यंत 50 लाख रुपये जमा करा. चला. चला चला. चला. चला शेवटचं जातो. चला चला. गेला एकदाचा शेवट. अरे इथं का बोलवलेस मला. हे बाबा ही साधी सुधी हेर नाही. इच्छादार हेर आहे. मला नाही पटत. तुला नाही पटत. 2 दगड टाकून बघ त्यात. टाकतो एवढं काय. टाकली. बोल तुझी काय इच्छा आहे. हा हा. ह्या जगात सगळी लग्न करून आपापल्या बायकोला घेऊन फिरती ती. सुखी आहे ती. माझंच लग्न झालेलं नाही. कसली पण बायको असू दे माझं लग्न लावून द्या. तथास्तु. जमलंय. आता माझ्या आईला सूर मिळणार. चल लवकर. मांडू नका. अगं नका मांडू. आईला एकटं होतं तीच बरं होतं. कामगार आजच्या सगळी वाळू ट्रकात भरा. 10 लाखाचा व्यवहार आहे. वय मालक. हा भैयाराव जरा पैसे उसणं पाहिजे होते. बघ पैसे द्यायला काय नाही. पण मी व्यवहाराला लय चोख आहे. ही तुला पण माहित आहे. वय भैया. बघ तुला पाहिजे तेवढं मी पैसे देतो. पण मी मागल तेव्हाच मला पैसे पाहिजेत. नाहीतर माझं काम कसं असतंय ही तुला माहित आहे. भैया आहे रक्ता शपथ तुम्ही मागचेला तो तुमचं पैसे देतो. किती पाहिजे ती. 5,000 रुपये. 5 काही 6,000 रुपये देतो. पण मी मागल तेव्हाच मला पैसे पाहिजे ती. वय भैया. हा खडी व्यवस्थित ठेव र. ऐ माझं उसनं पैसे घेतलेलं दे की. इधारा भैया. 1 नंबर व्यवहार केलास बघ तू. कवा लागलं तर सांग. पण मागल तेव्हा दे. जा. अशी पाहिजे व्यवहाराला माणसं. मागल तेव्हा लगेच पैसे देते ती. भावांनो आपण वेळ वाया घालू ती लय चुकीचं करतोय. आपल्या घरच्यांची स्वप्न मोठी आहेत र. होय भावा एकदम खरं बोललास. वय आता पोलीस भरती होऊनच दाखवायचं. वय 100%. जीवाचं रान झालं तरी चालेल. पण आता मागं हटायचं नाही. उद्या सकाळी 5:05 रनिंगला जायचं म्हणजे जायचं. वय सगळ्यांनी उद्या सकाळी पळायला जायचं. वय जी माझ्यासारखी मोठी मोठी स्वप्न आहेत तेव्हाच उद्या पाया येणार. तुम्ही सगळे येणार. पोलीस भरती होणार. डोक्याला मार लागल्यापासून सगळे विसरले तर ती आपल्या स्वतःच्या पोराला सुद्धा ओळखणार ती. बापू तू सकाळ नाता असून तुला का ओळखण झालाय. तांबा बघतो.
बापू आठवतंय का मी आंबा चोरा गेलतो बघा आणि मालवडी अण्णाने मला पडस्तोर मारलेला रगात काढस्तोर मारलेला बघा बापू बापू जाने तुझे स्वतःच नाव सुद्धा लगा ती विसरली ती जगात नवीन माणूस आल्या का करायला लागली ती बापू 2 दिवसाआधी नेलेली ही दुधाची किटली ही घ्या ती. आणि ती दाढी करायचं खोर माझं दिलं नाहीस बापू ठीक काय आठवलं तुम्हाला मग तुम्ही कशाला पैसे मागताय जा अय म्हण्या तुमच्यात पाहुणं आलीत बघायला. जमलं हेंडा लग्न ठरते वाटतं माझं जातो आहे पसंत सगळं. नमस्कार नमस्कार काका बापू नमस्कार बर कसं कसं करायचं व्यवहार किती द्याच पैसे हे बघा आम्हाला 1 रुपया हुंडा नको फक्त पुरगी नारळ द्या अरे मन्या आपली म्हस शिकायची ती इकत न्यायला आली ती होय होय ऐकणार आहे की तिथं गोट्यात बांधलंय बघा होय एक शर्ट दाखव हा थांबा कितीला येऊ 500 रुपये. अरे काय 500 रुपये सांगतोयस तुझा मालक माझा खास मित्र आहे थांब त्याला फोनच लावतो हा लावा की. हॅलो करण्या अरे बोल की बाबा. अरे तुझ्या दुकानात आलो तू शर्ट न्यायला तुझ्या कामगारानं मला ओळखलेला नाही 500 रुपयाला शर्ट म्हणतो या काय त्या कामगाराकडे दे बरं फोन. थांब देतो त्याच्याकडे ठीक आहे हा बोला की मालक. हॅलो त्याला आधी 800 सांग आणि 500 दे. लय 12 मोड्याचा आहे ती चोर बाजारात चड्ड्या घ्यायच्या मापाचा आहे ती. आणि परत त्याला हुंबरेच्या आत येऊन देऊ नको. आईला म्हणजे आठवड्याला बघतोया विहिरी बसून बसतोय पोहतलाय काय नाही काय तर विषय असणार ए चला बघूया चला भावा आठवड्याला तुला बघतोय फक्त विहिरी बसून बसतोस पोहत का नाहीस. भावा त्याच्या मागे लय मोठी स्टोरी आहे मी न माझा मित्र दररोज न चुकता हिरीला पोहायचा आहेच आणि एके दिवशी काय झालं याला पवाई नाही ती सांगा ना लागला स्टोऱ्या सांगाय ए, चला चला अय लका सोन्याच दर लय वाढली ती. वय मी काल पाना नाही गेलतो लय तर वाढली त्या सोन्या पानपट्टीवाल्याचं भावा किती वाईट परिस्थिती आहे यांची एक टाइमचं खायला पण मिळत नाही वयला का आपण किती नशीबवान आहे आपल्यावर ही वेळ आलेला नाही थांबा आईला म्हणे किती भारी माणूस आहे सगळ्यांचा विचार करत असतो या आजच्या युगातला हिरो देऊ. दादा असलं खाऊ नकासा चला माझ्या बरोबर बर चला दादा प्रत्येकावर वाईट परिस्थिती येत असते दादा आपणच मदत करायची असती ओगा हे कुरकुरे मीच खाल्लंय यातला मसाला चाटून खावा आईला मुरमुरा राहायला वाटतं नुसता मसालाच खावा आहे का बघा मसाला चाटून खावा अरे मन्या शाळेतनं काय आलायस का मधनच पळून आलास अहो काय सांगू बापू आमचं गणिताचं मास्तर वारलं अरे 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 वाईट झालं रे वाईट झालं बरं ठेव जा दप्तर जा मास्तर तुम्ही तर जिवंत आहे मला मन्यानं सांगितलं तुम्ही मेला म्हणून हा अहो मला म्हणलं आमचे बापू वारले म्हणून मी घरला निघाली. मन्या अय म्हण्या अरे चल की लवकर बैलगाड्या शर्यती चालू होतील या. हॅलो हॅलो आईला बापू कसं करायला लागले बापू 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 बघा कसं करते ती दररोज अभ्यासाला बसले की बिताडाकडे हात करून काहीतरी खुलवती ती मला वाटतं या बिताडात कुठलं तरी गुपित सोनं असणार आहे खरंच काय वय आपल्या गावात अमेरिकेतनं बिंबलेश डॉक्टर आली ती मला वाटतं तीच बापूसने बोलत करतील आजच बापूसने आपण घेऊन जाऊया. बापू तुम्हाला टेन्शन घेऊ नका त्या बिताडात सोनं आपण काढूया. ऑपरेशन यांचं झालेलं आहे पण हा माणूस एकच वाक्य बोलणार त्या ह्यानं तुम्ही काय विचारायचं आहे ते विचारा. चला बापू बापू 5 लाख रुपये खर्च केली ती डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही एकदाच बोलणार
सांगा की कुठं बी तळात ठेवलंय सोनं. सोनं नाही पलीकडल्या राधोकानं घमेल पाटी नेले त्या ना म्हणतोय. आईच्या गावात एवढ्यासाठी 5 लाख रुपये खर्च केलेली ओ काका एक मिरिंडाची बाटली द्या. बरं बरं थंड देऊ काय? होय ठीक आहे किती रुपये झालं? 100 रुपये. बर बर. काका फेल्ड झालंय. 1 मिनिट मित्राला फोन करतो. बोल की भावा. अरे भावा तुला QR कोड पाठवलाय त्याच्यावर 100 रुपये मार की. बघितला QR पण माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही आता. अरे भावा बघ की काहीतरी ऍडजस्ट होतंय का कोणाकडं तरी. बरं बरं बघतो. हॅलो मामा, तुला एक QR पाठवलाय त्यावर 100 रुपये मार. पाठवतो बच्चे. पेटीएम पर 100 रुपए प्राप्त हुए। ए भावा अरे कुठे निघालायस? काय नाही घरला निघालोय. हातात काय घेतलंयस? अरे मच्छरसने अगरबत्ती घेतल्या. वा 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 एवढा लाड बरा नव. भावा आज मच्छरांसाठी अगरबत्ती घेतल्या, उद्या त्यांच्या पोरांसाठी डायपर घेशील, परवा त्यांच्या बायकांसाठी दाग दागिने घेशील, ठरवा तुझ्या घराचा हिस्सा मागाय कमी करणार नाही ती. मच्छरांचा एवढा लाड बरा नव. अरे माकडा, मच्छरांची अगरबत्ती म्हणजे मच्छर मारायची अगरबत्ती आहे. बर बर भावा व्यवस्थित डास मार. ए 5 आहेस. ए 5 झालो. ए माझं पोरग 5 झालं का बघ. हा बघतो. नापास आहे तुमचं पोरग. नापास झालं तुमचं पोरग. ए माझं पोरग नापास झालं म्हणून काय झालं? उद्या डबल पेपर देऊन माझं पोरग पास होईल. ही निकाल माझ्या पोराचं भविष्य ठरवू शकत नाही. माझं पोरग गंड असलं म्हणून काय झालं? तिचं स्किल लय मोठा आहे. चल रे पोरा. अभ्यास कराय नको काय नको बोंबलं नाही पाहिजे. स्किल आहे स्किल आहे कसं तुझ्या स्किल आहे अभ्यास. ओ दादा ओप्पोचा मोबाईल दाखवा. अहो दादा, ओप्पोचा कुठे घेताय फोन? हे घ्या विवोचा फोन Y200. 1 नंबर कॅमेरा क्वालिटी आहे. बरं राहू दे चार्जर दाखवा. कुठला पाहिजे? OnePlus. अहो त्यापेक्षा हे घ्या रिअलमीचा. अर्ध्या तासात फुल चार्जिंग होतंय. बरोबर राहू दे परत येतो. दादा अर्धा किलो गोड तेल द्या. बरोबर दादा गोडी तेल कसं घेताय? हे का खोबरेल तेल 1 नंबर आहे बघा. ही तेल का नाही केस वाढीसाठी 1 नंबर आहे बघा. ए राहून दे 1 किलो गरा द्या. घरा कशाला खाताय? ही घ्या पोहे मस्तपैकी कांदा बिंदा टाकून पाहुणं बघायला खाती ती माहिती आहे का तुम्हाला? बरं राहून दे, एक काम करा 100 रुपयाचं काजू द्या. काजू कशाला खाताय? बदाम खायत जावा आहे ना बुद्धी वाढती. पंजाबी बद माहिती. आईला नको काय मला. माकडा ओप्पो मागितलं विवो देतोयस. तुला तसंच पाहिजे. ए 2 ग्लास उसाचा रस दे. हा दादा देतो. ही घ्या दादा. तिथनच कुठं देतोय? इकडं आणून दे. इकडे येऊन घेणार असला तर घ्या, नाही तर राहू दे. मजी मजा बघ रिजा आता. पेमेंट केलंय आता तिथं आणून दे. जरा आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. चीनला मागे टाकत भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरलेला आहे. युनायटेड अरे भावानो बातमी बघितली का? भारत लोकसंख्येमध्ये 1 नंबरला गेला. भारतानं चीनला मागे टाकलं लोकसंख्येमध्ये. अरे मग टाकू दे की, मला नाही काय फरक पडत. वाढू दे की लोकसंख्या. काय तर सांगतोय पुष्क्या बातम्या. ए चला रे. भावा, लोकसंख्या वाढल्यामुळे बेरोजगारी किती वाढली. अरे वाढू दे, मला नाही फरक पडत. म्हण्या उद्या भरती आहे माझी, त्यासाठी मुंबईला जायचंय आपल्याला. जा एक भावा एवढं काय. चालतंय चल, मी रनिंग मारतो जरा. मार मार.
आईला 2 तास झालं उडाकतोय अजून गडी गावल्याला नाही. कुठे गेला असेल पप्प्याव? म्हण्या आज तुझा कामाचा पहिला दिवस आहे. होय मालक. कुठलं पण गिरायक आलं तर त्याच्यावर हसूनच बोलायचं. बर मालक. आणि हा त्याला एखादा शर्ट पाहिजे असला तर त्याला म्हणायचं हे घेऊ नका दुसरा घ्या, चांगला उठून दिसेल तुम्हाला, फुगवायचा चांगला त्याला. कळलं का? होय मालक, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा. आमचा जवारलाय. मग काय देऊ? हा असं काय झालंय? आज्याच्या अंगावर टाकाय पांढरा कापड दे. अहो दादा, पांढरा कापड कशाला नेतायसा? ह्यो पांढरा शर्ट न्या, आज्याला उठून दिसल आणि आज्याला नाम पण वडा, म्हणजे पंक्ती जीवन आल्या का वाटते ती. मालक तुम्ही म्हटलाय तसं फुगवलंय बघायला. फुगवलंय. माकडा उद्यापासून कामाला येऊ नकोस, जा घरला. प्रसादा, ओ प्रसादा, काय रे म्हणे 500 रुपये घेतलाय सर. अहो 1.5 महिना झाले त्याला, द्या की आता तरी. भावा पोराचं बारसा आहे, त्याचीच तयारी चालू आहे. देतो की तुला? बर कवा देणार? देतो माझ्या आले की देतो तुला. बर हा. तेवढा पाळणात ठेवा. जेवणाला पण बोलवणं झाला. होय, आणि पूजे साहित्य पण आणायचं. हो प्रसादा राव, 2 महिने झाले, द्या की आता तरी 500 रुपये. अरे भावा आजीचं वर्ष साधं आहे, तेवढं झालं 1-4-5 दिवसात देतो पैसे. बर आणि थांब, हे खांद्यावर काय घेतलंयस? माझ्या पण आज्याचं वर्ष श्राद्ध आहे, त्यामुळे बॅनर छापलाय. बघू कसला छापलायस. नको अरे बघू की. अहो नको. बघू. भावा चल की उसाचा रस देतो. ए लय ऊन आहे, नको. अरे मी देतो की. चल बाबा, गाडी कुठं लावली? तिथं आहे. ए चल, लय ऊन लागतंय. आता बरं वाटलं. 2 उसाचा रस द्या. हा देतो, थांबा. हे धरा. पे. दादा हे घ्या, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. भेटेल नका लोन आता? हे सगळ्या साईडला ठेव. लोन पाहिजे असलं तर अगोदर घराची कागदपत्र आण. बर आणतो घराचं कागदपत्र. हॅलो, घराचं कागद आणि पत्र काढली ती, थोड्या वेळात घेऊन येतोय. मिळेल नका लोन? अरे माकडा, तुला घरावली कागद आणि पत्र काढायला सांगितलं नाही ती. घर कुणाच्या नाव आहे ह्याची कागद आण म्हणून सांगितलंय. बर अय थांबा, पत्र काढू नका. अरे म्हण्या, परशानी करण्यात येतील ट्रिपचं नियोजन करायला. येतोय तो म्हणायचं, ट्रिपला जायच्या आदल्या दिवशी ट्रिप कॅन्सल करायची. चालतंय. अजून 2 शिटा झाल्या की आपली ट्रिप फिक्स आहे. होय चला. ओक्ती मान्यान पप्पे दी. भावानू ट्रिपचं नियोजन केलंय. कोकणात जायचं आहे. प्रत्येकी 2-2 हजार रुपये काढली ती. जाऊया की. अरे भावानू, ट्रिपला गेल्यावर लय मजा करायची, नुसता राडा करायचा. अय स्कुबा डायव्हिंग बिबा डायव्हिंग सगळं करायचं. अरे पण जायचं कधी? उद्या. पप्प्या उद्या जायचंय म्हणलं, ट्रिप आजच कॅन्सल केली पाहिजे. हे नाही ना सांगितलंय.